बहुजन संघटक या सामाजिक संघटनेला प्रामुख्याने राहुल यांना मनापासून धन्यवाद देतो की एका महत्वाच्या विषयावरती चिंतन मनन विचार विनिमय करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. जे जे ऑनलाईन जॉईन झाले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो आणि मी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजचा व्याख्यानाचा विषय अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण एकतर आपण लोकशाहीमध्ये आहोत, दुसरी गोष्ट संविधान महत्वाचा दस्तऐवज आहे, प्रथम कायदा आहे आणि या चौकटीमध्ये कुठल्याही सरकारचं अंदाजपत्रक या चौकटीमध्ये असावं, लोकांच्या सामाजिक कल्याणाचा विचार करणारं असावं, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचं जीवनमान राहणीमान जगता येऊ शकेल अशा प्रकारची तरतूद करावी अशा अपेक्षा लोकशाही राष्ट्रामध्ये आणि संविधानाच्या चौकटीमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळं 1 फेब्रुवारी 2025 रोजी माननीय अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारचं 2025-26 साठीचं अंदाजपत्रक लोकसभेमध्ये मान्यतेसाठी सादर केलेलं आहे. अंदाजपत्रक खूप महत्वाचं डॉक्युमेंट दस्तऐवज असतो, कारण त्यातून सरकारचं त्या देशाचं विकासाचं धोरण प्रतिबिंबित होतं. विकासाचं स्वरूप, विकासाची व्याप्ती, विकासाचा वेग येत्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये काय असणार आहे, त्यासाठी सरकारची भूमिका काय असणार आहे, त्यासाठी वेगवेगळ्या उत्पादक क्षेत्रांची भूमिका योगदान काय असणार आहे आणि सामाजिक कल्याणाची स्थिती पातळी काय असू शकणार आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं या सार्वजनिक अंदाजपत्रकातून, सरकारच्या अंदाजपत्रकातून आपल्याला मिळत असतात. या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारचं 2025-26 अंदाजपत्रक आपल्याला त्याचं परीक्षण करायचं आहे, त्याचं मूल्यमापन करायचं आहे. अर्थात ते करताना सामाजिक भान, सामाजिक जाणीव, सामाजिक दृष्टिकोनातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण सगळ्या अंदाजपत्रकाचं एका व्याख्यानामध्ये, एका लेक्चरमध्ये सर्वांगीण, व्यापक आणि सखोल आणि विस्तृत असं मूल्यमापन परीक्षण करणं शक्य नाही. एक एक असे घटक, एक एक असे भाग, एक एक पैलू, एक एक दृष्टिकोन विचारात घेऊन या अंदाजपत्रकाचं परीक्षण मूल्यमापन करणं आवश्यक आहे. आणि काय बदल आवश्यक आहेत का, काय सुधारणा आवश्यक आहेत का, त्यासाठी कोणत्या दिशेनं कोणते बदल, कोणत्या सुधारणा करणं अपेक्षित आवश्यक आहे, याचा विचार आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळं आपण माननीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेलं आर्थिक वर्ष 2025-26 साठीचं अंदाजपत्रक सामाजिक दृष्टिकोनातून, सामाजिक पैलूतून आपण त्याचं परीक्षण, त्याचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत. आता हे अंदाजपत्रक आपण जेव्हा सामाजिक दृष्टिकोनातून बघणार आहोत, त्यावेळेला सामाजिक दृष्टिकोनामधून आपल्याला कोणत्या मुद्द्यांचा, कोणत्या बाबींचा विचार करणं आवश्यक आहे हे पहिल्यांदा सांगणं आवश्यक आहे. आणि मग या अंदाजपत्रकामध्ये असलेल्या तरतुदी आणि मग ते सामाजिक पैलूला, दृष्टिकोनाला न्याय देणारे आहेत का नाही, याचं मग परीक्षण मूल्यमापन करता येतं. असेल तर काय प्रश्न नाही, पण नसेल तर कोणते बदल, नसेल तर कोणत्या सुधारणा, नसेल तर कोणत्या दुरुस्त्या आवश्यक आहेत, याची पण मांडणी, याची पण मांडणी करणं आवश्यक आहे. सामाजिक दृष्टिकोनामध्ये पहिल्यांदा संविधानाचा जर आपण आधार घेतला तर संविधानाच्या प्रियांबलमध्येच, उद्देशिकेमध्येच एक समावेशक विकासाचं प्रतिमान देण्यात आलेलं आहे. तुम्ही विकास करत असताना जे धोरण तयार करणार ते समावेशक विकासाच्या प्रतिमानामध्ये कटिबद्ध असलेलं, फ्रेमवर्क मध्ये असलेलं असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आणि ते समावेशक विकासाचं प्रतिमान, सामाजिक समावेशक विकासाचं प्रतिमान पूर्ण संविधानामध्ये तर आहेच, पण त्यातली प्रियांबल जर आपण बघितलं, उद्देश पत्रिका बघितली, प्रास्ताविक बघितली, तरी सुद्धा आपल्याला ते लक्षात येतं की सामाजिक समावेशक विकासामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा, कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. आणि मग ते एकदा स्पष्ट केलं, ते एकदा स्पष्ट झालं की मग
त्यासाठीच्या तरतुदी या अंदाजपत्रकात आहेत की नाही हे बघणं, तपासणं सोपं जातं. आणि मग असतील तर प्रश्न नाही, नसतील तर त्या अंतर्भूत कराव्यात, त्या दुरुस्त कराव्यात, त्या सुधारणा कराव्यात, अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवता येतो. आणि ज्या हेतूनं या बहुजन संघटक या सामाजिक संस्थेनं, संघटनेनं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं फलद्रूप होईल, खऱ्या अर्थानं ते फायदेशीर ठरू शकेल, उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकेल असं मला वाटतं. आता संविधानाच्या प्रियांबलमध्ये, प्रास्ताविकेमध्ये, उद्देशपत्रिकेमध्ये काय म्हटलेलं आहे, तर सर्व प्रकारच्या समानता निर्माण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारच्या विषमता दूर करण्यासाठीच्या, कमी करण्यासाठीच्या धोरणाची गरज ही आहे, आवश्यक आहे. तर सर्व प्रकारच्या असमानता, विषमता म्हणजे काय? राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. आता राजकीय समानतेच्या, समतेच्या तरतुदी संविधानामध्ये पहिल्यांदाच केलेल्या आहेत. यामध्ये एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू हे पहिल्यांदाच त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आणि त्यामुळं एक इनबिल्ट त्या संविधानामध्येच राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठीचे उपाय त्यामध्ये निश्चित केलेले आहेत. मग प्रश्न राहिला तो सामाजिक आणि आर्थिक समतेचा, समानतेचा. आणि हेच आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये बघायचं आहे की सामाजिक आणि आर्थिक समता, समानता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे विषमता, असमानता दूर करण्याचे कोणते प्रयत्न आहेत, ते आहेत की नाहीत हे तपासणं हे सोपं काम होतं. आता सामाजिक समतेमध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, पिण्याचं पाणी आहे, गृहबांधणी आहे, पर्यावरण आहे, यासारख्या गोष्टींचा, गरिबी आहे, बेकारी आहे, यांचा समावेश होतो. आणि आर्थिक विषमतेमध्ये प्रामुख्यानं आर्थिक असमानता आहे, ग्रामीण शहरी असमानता आहे, प्रादेशिक असमानता आहे, लोकांमधली असमानता आहे. या असमानतांचा विचार करणं आवश्यक आहे. ज्या वेळेला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माननीय राष्ट्रपतींना सादर केलं 26 नोव्हेंबर 1949 त्यावेळेला त्यांनी असं ते म्हणाले होते की संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भारतामध्ये एक द्वंद्व अशा प्रकारची, एक विरोधाभासासारखी परिस्थिती निर्माण होईल. राजकीय समता, समानता निर्माण होईल, कारण तशा प्रकारच्या तरतुदी या संविधानामध्ये आहेत. आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यवाही केली तर निश्चितपणे राजकीय समता निर्माण होऊ शकेल. पण सामाजिक आणि आर्थिक समता, समानता निर्माण करण्यासाठी खास प्रयत्न, उपाययोजना, धोरणं तयार करणं आणि अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. अर्थात त्यासाठीचं मार्गदर्शन निश्चितपणे भारतीय संविधानामध्ये आहे, हे आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून सामाजिक समता आणि आर्थिक समता, समानता निर्माण करण्याचे कोणते प्रयत्न आहेत या अंदाजपत्रकामध्ये, ते पहिल्यांदा आपण बघण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट शिक्षण. शिक्षणासाठी फार काही तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये असल्याचं आपल्याला दिसत नाही. नेहमीप्रमाणे काही वाढ शिक्षणावरती होणाऱ्या खर्चामध्ये करण्यात आलेली आहे. तुम्हाला अगदी आकडा सांगायचा झाला तर 2024-25 मध्ये शिक्षणावरचा खर्च 1,25,738 कोटी रुपये प्रस्तावित होता. तो 25-26 मध्ये 1,28,750 म्हणजे जवळपास 3,000 कोटी रुपयांची वाढ शिक्षणावरती करण्यात आलेली आहे. आता इथं शिक्षणावरचा जो खर्च आहे तो व्यापक दृष्टिकोनातून घेतलेला आहे. यामध्ये सर्व शिक्षण, यामध्ये खेळ, यामध्ये युवक कल्याण, असं व्यापक अर्थानं हे शिक्षण हा घटक घेतलेला आहे. हे जर आपण बघितलं आणि ही जर वाढ बघितली तर मर्यादित वाढ आहे आणि ती काय आनंददायक आहे, समाधानकारक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण सगळ्या देशभर, सगळ्या राज्यामध्ये नवीन शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण राबवत आहोत. त्यासाठी शिक्षणाचं विविधीकरण करत आहोत. त्यामध्ये शिक्षणासाठीच त्याची व्याप्ती, खोली वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी वाढीव खर्चाची गरज आहे, वाढीव खर्चाची जरूर आहे. पण तसा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. या अंदाजपत्रकामध्ये शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, महाविद्यालय याचा फार काय उल्लेख नाही. फक्त IITचा तेवढा उल्लेख मात्र यामध्ये दिसतो. एवढं जर सोडलं
आणि ही मर्यादित खर्चामधली वाढ सोडली तर फार काय यामध्ये वाढ झालेली आहे असं आपल्याला दिसत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून आपण अंदाजपत्रकाकडे बघताना आरोग्याकडे बघायला पाहिजे. आणि आरोग्याकडे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा खर्चाची तरतूद मी तुम्हाला सांगतो. 24-25 मध्ये 89,287 कोटी रुपयांची तरतूद होती. आता ती 98,311 म्हणजे साधारणतः एक 9,000 कोटी रुपयांची तरतूद 2024-25 शी तुलना करता आरोग्यावरची या अंदाजपत्रकामध्ये वाढवलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये साधारणतः मेडिकल शिक्षण, मेडिकल एज्युकेशन आहे त्यामधल्या काही जागा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रामुख्यानं कॅन्सर तपासणी केंद्र प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रस्ताव यामध्ये आहे. आणि काही जे औषध आहेत प्रामुख्याने कॅन्सर आणि बाकीच्या रोगाशी संबंधित ती थोडीशी स्वस्त होण्याची शक्यता या अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे. कारण त्यावरचं जे आयात शुल्क आहे, कस्टम ड्युटी आहे, ती कस्टम ड्युटी ही कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जर बघितलं, हे सोडलं तर फार काय आरोग्य विकासासाठी ठोस अशा प्रकारचं धोरण आणि उपाय आहे असं मला व्यक्तिगत दृष्ट्या वाटत नाही. कोरोनानं महामारीने सांगितलं की आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि आरोग्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही खूप महत्वाची आहे. निश्चितपणे आपल्या देशामध्ये स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी दवाखाने आहेत, पण ते खाजगी क्षेत्रामध्ये. असे दवाखाने सरकारच्या मालकीचे सार्वजनिक क्षेत्रामध्ये किती आहेत? नाहीत. आणि जो गरीब आहे, जो सामान्य आहे, जो वंचित घटक आहे तो या खाजगी क्षेत्रामधल्या स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी दवाखान्यामध्ये तो जाऊ शकत नाही. आणि म्हणून आरोग्याकडे लक्ष दिलंय, निश्चितपणे दिलंय, पण ते पुरेसं आहे असं मला वाटत नाही. हा एक विचारात घ्यायला पाहिजे. अजून सामाजिक दृष्टिकोनातून बघत असताना हा देश तरुणांचा देश आहे. आणि म्हणून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम म्हणायचे की 2020 ला भारत आर्थिक महासत्ता व्हायला पाहिजे. इकॉनॉमिक सुप्रीमसी ऑफ इंडिया बाय 2020 नावाचं एक खूप प्रसिद्ध अशा प्रकारचा ग्रंथ पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्यामध्ये सगळी मांडणी केली की 2020 ला भारत आर्थिक महासत्ता का व्हायला पाहिजे. आणि त्यांनी कारण सांगितलं की भारत हा तरुणांचा देश आहे आणि ते इंजिन ऑफ ग्रोथ आहे, ती विकासाची ऊर्जा आहे. आणि त्यांचा जर आपण उत्पादक वापर केला, प्रॉडक्टिव्ह यूज केला तर निश्चितपणे आपल्याला विकासाची गती वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल आणि भारत आर्थिक महासत्ता होऊ शकेल असं त्यांनी 2020 मध्ये वाक्य केलं होतं. 2020 साठी फोरकास्ट केलं होतं, पण दुर्दैवानं ते आपल्याला झालं नाही. आणि म्हणून रोजगार, उत्पादक वापर या मानव संसाधनाचा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण रोजगार विषयक ठाम ठोस असे उपाय आणि धोरण इथं आपल्याला दिसत नाही. जो काही उत्पादक क्षेत्रांचा विकास होईल त्यामधून काही रोजगार होऊ शकेल असं काही नमूद करण्यात आलेलं आहे. पण विकास आणि रोजगार यामधला जो एक संबंध असतो, एक निक्सस असतो, एक रिलेशनशिप असते, ती रिलेशनशिप मात्र यामध्ये कुठं मांडलेली नाही, कुठं प्रतिबिंबित दिसत नाही. आणि रोजगार धोरणाची गरज आहे ती इथं दिसत नाही. आज बेकारीचा दर निश्चितपणे उच्च पातळीवरचा आहे. पुन्हा ग्रामीण शहरी वेगळे आहे, स्त्री पुरुष वेगळे आहे, सामाजिक गटनी हा वेगळे आहे. हे जर विचारात घेतलं आपण आणि खाजगी क्षेत्रामध्येच रोजगार निर्मिती, सार्वजनिक क्षेत्रामध्ये खाजगीकरणामुळे रोजगार निर्मितीच होत नाही, तो निगेटिव्ह आहे. आणि म्हणून बेकारी वाढत आहे आणि बेकारीचा प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जे इंजिन ऑफ ग्रोथ आहे, जो लोकसंख्येचा लाभांश आहे, या लोकसंख्येच्या लाभांशाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि विकासाची गती, वेग आणि व्याप्ती वाढवायची आहे. मात्र तसा प्रयत्न इथं आपल्याला दिसत नाही. या एका प्रश्नाशी संबंधित बाकीच्या सामाजिक आर्थिक समस्या यातून आपल्याला दिसतात. रोजगार निर्मितीकडे म्हणावं लक्ष न दिल्यामुळं बेकारीकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही. त्यामधून गरिबीचा प्रश्न निर्माण होतो. आणि आपल्या देशामध्ये गरिबीची अत्यंत संकुचित व्याख्या आहे. 47 रुपये शहरी भागामध्ये आणि 32 रुपये ग्रामीण भागामध्ये. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती $2.5 एवढी आहे. आणि एका अमेरिकन डॉलरची भारतीय रुपयामध्ये 85 ते 87 रुपये विनिमय दर आहे. म्हणजे गरिबीची रेषा खूप कमी आहे. एवढी धरून सुद्धा कोट्यावधी लोक गरीब आहेत. आताच 2024-25 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल माननीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेमध्ये मांडला आणि त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जवळपास 81 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना आम्ही राबवत आहोत. हा जर आधार घेतला तर यातून लक्षात येतं की 80 कोटी लोक गरीब आहेत. 144 कोटींच्या देशामध्ये
80 कोटी लोक गरीब असणं हे काय आपल्याला घोषणावर नाही. दुसरी गोष्ट अशी की नीती आयोगानं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5 याचा आधार घेऊन बहुआयामी गरिबीचा निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून त्याने असं सांगितलं की गरिबीची तीव्रता 25% आहे आणि राज्यनिहाय ती फरक आहे, वेगवेगळे आहे. बिहारमध्ये जास्त आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्या मनानं दिल्ली, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र यामध्ये कमी आहे. पण गरिबीचा प्रश्न गंभीरच आहे. पण तसा प्रयत्न गरिबीचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं यामध्ये काय उपाययोजना आपल्याला दिसत नाहीत. एक ठोस धोरणाची गरज होती, ठोस उपायाची गरज होती, ती मात्र इथं आपल्याला दिसत नाही, हे विचारामध्ये घ्यायला पाहिजे. पुढचा मुद्दा असा की आर्थिक विषमता, उत्पन्नातली विषमता, संपत्तीतली विषमता आणि उपभोग खर्चातली किंवा पातळीतली विषमता. खरं म्हणजे थॉमस पिकेटीने काही वर्षापूर्वी एक संशोधनावरती आधारित एक पुस्तक लिहिलं होतं, ग्रंथ लिहिला होता, कॅपिटल इन 21st सेंचुरी नावाचा. आणि त्यामध्ये जगातल्या अनेक देशांच्या आर्थिक विषमतेचा, असमानतेचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये आर्थिक विषमता वाढत चाललेली आहे आणि ती नियंत्रित करणं आवश्यक आहे. त्यानंतर 2017चा ऑक्सफॅमचा रिपोर्ट आला, 18चा ऑक्सफॅमचा रिपोर्ट आला, 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आला, 2024चा वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब रिपोर्ट आला आणि आता 2025चा आणि पुन्हा ऑक्सफॅमचा रिपोर्ट विषमतेच्या अनुषंगाने आलेला आहे. हे सगळे रिपोर्ट आपल्याला आकडेवारी देतात की आपल्या देशामध्ये विषमतेचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. संपत्तीतली विषमता आहे, उत्पन्नातली विषमता आहे आणि उपभोग खर्चातली विषमता आहे. 2024चा जो वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आहे त्याचे काही आकडे तुमच्या माहितीसाठी देतो. ते आकडे असं सांगतात की 50% गरीब कुटुंबांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा हा 7% आहे आणि संपत्तीतला हिस्सा हा 5.5 ते 6% आहे. या उलट 10% जे अतिश्रीमंत लोक आहेत, या 10% अतिश्रीमंत लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा हा 66 ते 65% आहे आणि संपत्तीतला हिस्सा हा 67 ते 68% आहे. यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की आर्थिक विषमतेचं गांभीर्य, आर्थिक विषमतेची पातळी किती आहे. 2025च्या ऑक्सफॅम रिपोर्टमध्ये पुन्हा हे नमूद केलेलं आहे की ही विषमता अत्यंत वेगानं आणि अत्यंत जलद गतीनं वाढत चाललेली आहे. एवढं मोठं विषमतेचा गंभीर प्रश्न असताना, गंभीर तीव्रता असताना, ग्रॅव्हिटी इंटेन्सिटी असताना सुद्धा या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक विषमता हा शब्द सुद्धा आपल्याला मिळत नाही. धोरण तर बाजूला सोडा, उपाय तर बाजूला सोडा आणि मग विषमता वाढली तर जो विकास साध्य होतो, वृद्धी साध्य होती, त्याचे जे फायद्याने लाभ आहेत ते काही लोकांनाच मिळतात आणि अनेक लोकांना ते मिळत नाहीत. मग गरिबी आली आणि पुन्हा भूकबळी आला, स्टार्वेशन आलं, अशा अनेक प्रश्न त्या अनुषंगानं निर्माण होत असल्याचं दिसतं आणि हा यामध्ये आपल्याला अभाव आहे असं आपल्याला दिसतं. याबरोबरच या अंदाजपत्रकाकडं सामाजिक दृष्टिकोनातून बघत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हे जे सामाजिक कल्याण आहे, या सामाजिक कल्याणावरचा होणारा खर्च आहे त्यामध्ये काय प्रवृत्ती आहे आणि त्याचं नेमकं इम्प्लिमेंटेशन काय आहे, त्याचा नेमका परिणाम या सामाजिक विकासावरती काय होऊ शकतो, काय असू शकतो, याही दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. पहिल्यांदा तुम्हाला खर्चाची तरतूद सांगतो आणि मग त्याचं विवेचन विश्लेषण तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. 2024-25 मध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक कल्याणावरती, सर्व प्रकारचं म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक सगळे यांच्या सामाजिक कल्याणावरचा जो खर्च आहे त्या खर्चाची तरतूद 56,501 कोटी रुपये होती आणि 25-26 मध्ये ती 60,052 कोटी रुपये झालेले, म्हणजे 4,000 कोटी रुपयांची वाढ सर्व प्रकारच्या सामाजिक कल्याणावरती होणाऱ्या कार्यक्रम, उपाययोजना आणि धोरणांवरती केलेले आहे. याची जर व्याप्ती आपण बघितली तर व्याप्ती खूप मोठी आहे. यामध्ये अनुसूचित जाती आहे, यामध्ये जमाती आहे, यामध्ये इतर मागास आहे, यामध्ये अल्पसंख्याक आहे आणि बाकीचे काय राहिलेले घटक, हे सगळे आहेत आणि त्यांच्या कल्याणावरची वाढ जी आहे, खर्चाची जी तरतूद आहे त्यातली वाढ आहे फक्त 4,000 कोटी रुपयांची आहे. हे जर बघितलं तर त्यातून फार मोठा बदल हा सामाजिक कल्याणावरती होईल असं आपल्याला वाटत नाही आणि म्हणून सामाजिक कल्याणाकडे फार मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष झालेलं आहे. अपेक्षित लक्ष दिलेलं नाही किंवा मिळालेलं नाही असं आपल्याला या अनुषंगानं म्हणता येतं.
आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती आपल्याला हे दिसून येतं की जेव्हा आपण या अंदाजपत्रकाची सामाजिक बाजू, या अंदाजपत्रकाचा सामाजिक पैलू जेव्हा बघतो, त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणावरती निराशा आपल्या पदरी पडते असं आपल्याला म्हणता येईल. अजून एक मुद्दा या अनुषंगाने सांगतो आणि पुढे मी जातो की या अंदाजपत्रकामध्ये एक सामाजिक दृष्टिकोनातून या देशातला जो मध्यम वर्ग आहे, मिडल क्लास, या मध्यम वर्गावरती उत्पन्न कराचा बोजा जास्त आहे, ओझं जास्त आहे. आणि म्हणून थोडंसं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेला आहे. उत्पन्न कराची मर्यादा वाढवलेली आहे. सर्व प्रकारच्या सुट्टी, रिबेट धरून वर्षाचं उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कर नाही आणि त्याच्या पुढं हा उत्पन्न कर आहे. आज जर आपण बघितलं, क्लास 3, क्लास 4 यांचं जे उत्पन्न आहे ते जवळपास त्या रेंजमध्ये आहे. म्हणजे थोडासा फायदा या लोकांना होऊ शकेल. त्यानंतर नव्यानं जे नोकरीत जॉईन झालेले आहेत त्यांचं उत्पन्न त्या रेंजमध्ये बसू शकेल. पण ज्यांची सेवा जास्त काळ झालेली आहे त्यांना मात्र या उत्पन्न कराचा बिलकुल फायदा होणार नाही, या सुधारणेचा बिलकुल फायदा होणार नाही. त्यामुळं ही कराची मर्यादा, उत्पन्न मर्यादा वाढवणं आवश्यक आहे. कारण या उत्पन्न करामध्ये जे बदल झालेत केलेत त्याचा फायदा काही लोकांना होऊ शकेल नाही असं नाही. एक म्हणजे क्लास 3, क्लास 4 जे नव्यानं नोकऱ्यांमध्ये हजर झाले त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल, मात्र मेजॉरिटी लोकांना फायदा होणार नाही. आणि म्हणून बदल केलाय, बदल झालेला आहे, पण तो बदल मध्यमवर्गीयाचं कराचं ओझं फार काही कमी करू शकेल आणि अधिक लोकांना फायदा देऊ शकेल असं मात्र यातून दिसत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसतं की हे अंदाजपत्रक निश्चितपणे विकसित भारताकडे जाण्याचा प्रयत्न करतं. आपण 2022ला असं ठरवलं की 2047 हे आपलं स्वातंत्र्याचं 100वं वर्ष आहे. आज आपली अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे. पहिल्यांदा ती आर्थिक मागास होती, अंडर डेव्हलप्ड होती. आता आपण डेव्हलपिंग कडे गेलो, सुधारणा बदल झालेला आहे. आणि म्हणून आपण असं एक उद्दिष्ट ध्येय निश्चित केलं की 2047ला आपल्याला आर्थिक प्रगत, की जसं एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलं की 2020 मध्ये आपल्याला आर्थिक महासत्ता व्हायचा आहे, त्याचाच धागा पकडून किंवा तोच विचार करून 2047 मध्ये आपल्याला विकसित भारताकडे जायचं आहे. आणि निश्चितपणे या अंदाजपत्रकामध्ये विकसित भारताकडे मार्गक्रमण करण्यासाठी, वाटचाल करण्यासाठीच्या तरतुदी यामध्ये आपल्याला निश्चित दिसतात. विकसित भारताकडे जाताना शेती विकासाकडे अग्रक्रम दिलेला आहे, प्रायोरिटी दिलेला आहे, त्याची गरज पण होती. औद्योगिक विकासाला काही प्राधान्य दिलेलं आहे, त्याची गरज पण होती. मात्र औद्योगिक विकासाकडे जेवढं लक्ष दिलंय ते पुरेसं आवश्यक आहे असं आपल्याला वाटत नाही. कारण औद्योगिक विकास फार महत्वाचा बदल, महत्वाची क्रांती आर्थिक विकासाची गती आणि व्याप्ती आणि वेग वाढवण्यासाठी करतो. आणि म्हणून जगाचा आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्या ज्या देशांनी औद्योगिक क्षेत्राचा विकास केला ती सगळे देश, ती सगळी राष्ट्र उद्योग प्रधान राष्ट्र म्हणून उदयास आली आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र, विकसित राष्ट्र म्हणून उदयास आलेले आहे. निश्चितपणे औद्योगिक क्षेत्राकडे लक्ष दिलेलं आहे. वस्तू निर्माण क्षेत्र आणि लघु मध्यम, मायक्रो, स्मॉल, मीडियम, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, त्याच्या विकासासाठीच्या निश्चितपणे यात उपाययोजना आहेत, पण ते पुरेसे नाही. कारण औद्योगिक क्षेत्राचं योगदान अजून गतिमान आणि व्यापक होणं आवश्यक आहे. कारण तेच योगदान आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील देशामधून विकसित देशाकडे स्थलांतरित करण्यासाठी, रूपांतरित करण्यासाठी आपल्याला ते उपयुक्त ठरणार आहे, आपल्याला मदत करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण प्रयत्न केलेला आहे, पण प्रयत्न अपुरा आहे हे नोंदविणं आवश्यक आहे. पायाभूत सुविधांकडे निश्चितपणे लक्ष दिलेलं आहे. कारण पायाभूत सुविधांचा विकास आर्थिक विकासाची गती व्याप्ती वाढवण्यासाठी, वेग वाढवण्यासाठी मदत करतो आणि म्हणून ते आहे. म्हणजे विकसित भारताकडे जाण्यासाठीचं मार्गक्रमण करण्यासाठीच्या उपाययोजना निश्चितपणे आहेत. पण हा जो विकसित भारत आहे तो समावेश करण्यासाठी, तो इन्क्लुझिव्ह करण्यासाठी ज्या गोष्टींची, त्या तरतुदींची आवश्यकता आहे ती मात्र यामध्ये दिसत नाही. म्हणजेच विकास, सामाजिक विकास किंवा हे अंदाजपत्रक सामाजिक दृष्टिकोनातून, पैलूतून आपण बघत असताना सामाजिक विकासासाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या फार काय आनंददायक आहेत, समाधानकारक आहेत किंवा आपल्याला फार प्रेरणा, प्रोत्साहन देणार आहेत असं काही दिसत नाही. यामध्ये शिक्षणाकडे अपेक्षित लक्ष नाही, आरोग्याकडे थोडं लक्ष आहे पण मर्यादित आहे, रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष आहे, गरिबीकडे, बेकारीकडे दुर्लक्ष आहे, गरिबीकडे दुर्लक्ष आहे,
विषमतेकडे दुर्लक्ष आहे. सामाजिक कल्याणासाठीचे जे कार्यक्रम आहेत, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक सगळेच बाकीचे, त्यांच्या कल्याणासाठीच्या खर्चाच्या तरतुदी त्या कमी आहेत. स्त्रियांचं कल्याण, बाल कल्याण यावरचा जो खर्च आहे, खर्चाची तरतूद आहे ती कमी आहे. आणि म्हणून आपल्याला सामाजिक पैलूच्या दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा या अंदाजपत्रकाकडे बघतो, त्यावेळेला या अंदाजपत्रकामध्ये सुधारणेमध्ये, बदलामध्ये, मॉडिफिकेशनमध्ये मोठा स्कोप आहे, मोठी व्याप्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की विकसित भारताकडे जाण्यासाठीच्या तरतुदी निश्चितपणे या अंदाजपत्रकामध्ये आहेत. शेती विकास, उद्योगाचा विकास, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसचा विकास आणि प्रामुख्यानं यामध्ये आपल्याला पायाभूत सुविधांचा विकास याच्या तरतुदी निश्चितपणे आहेत. पण यातून आपण समजा की विकसित भारताकडे जाऊ लागलो तर तो विकसित भारत हा सामाजिक समावेशक व्हायला पाहिजे, सामाजिक कल्याण वाढवणारा व्हायला पाहिजे, सगळ्या लोकांचा, सगळ्या समूहांचा या विकास प्रक्रियेमधला सहभाग आणि विकासाचे लाभ घेण्यासाठीच्या तरतुदी व्हायला पाहिजेत. पण त्या तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये आता तर त्या दिसत नाही. मग यासाठी काय करायला पाहिजे? आता लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये या अंदाजपत्रकावरती चर्चा होतील, अनेक सूचना येतील. तशाच या सूचना विचारामध्ये घ्याव्यात आणि अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत कराव्यात. यासाठीची पहिली सूचना आहे की हे जे अंदाजपत्रक आहे ते संविधानाच्या चौकटीमध्ये आहे का नाही हे तपासावं. संविधानाची चौकट जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपलं जे प्रियांबल आहे आणि पूर्ण संविधानच सामाजिक कल्याणाला, सामाजिक विकासाला वाहून दिलेलं आहे, वाहिलेलं आहे. पण पहिल्यांदा आपण नुसतं प्रियांबल बघूया, उद्देशिका बघूया, या चौकटीमध्ये आहे का नाही बघावं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सर्व प्रकारच्या विषमता, प्रामुख्याने सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणाऱ्या, नियंत्रित करणाऱ्या आहेत का नाही? मला असं दिसतं की त्या नाहीत. तर त्या पहिल्यांदा हे अंदाजपत्रक संविधानाच्या चौकटीमध्ये, उद्देशिकेच्या चौकटीमध्ये तपासावं आणि आवश्यक सुधारणा कराव्यात. या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणाच्या विकासासाठीच्या भरीव योजना आणि तरतुदींची गरज आहे. आरोग्याकडे अजून वाढीव लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मितीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. बेकारीच्या प्रश्नाकडे फार गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. गरिबीच्या, दारिद्र्याच्या प्रश्नाकडे अजून गांभीर्यानं, अधिक गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. विषमतेचा प्रश्न फार गांभीर्यरित्या आपण बघणं आवश्यक आहे आणि यासाठीची धोरणं, यासाठीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हा जो सामाजिक वंचित घटक आहे, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीचे जे तरतुदी आहेत त्यांच्या योजना, कार्यक्रम यामध्ये वाढ करणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. हे जर बदल, या सुधारणा, हे करेक्शन्स, मॉडिफिकेशन्स या अंदाजपत्रकामध्ये जर झाल्या तर हे अंदाजपत्रक आपल्याला खऱ्या अर्थानं संविधानाच्या चौकटीमध्ये होईल आणि सामाजिक विकास गतिमान आणि व्यापक होईल आणि विकसित भारत आहे तो समावेशक, सामाजिक समावेशक विकसित होण्यासाठी होऊ शकेल आणि जो काही विकास होईल त्याचे लाभ सगळ्या लोकांपर्यंत, समाजातल्या सगळ्या गटांपर्यंत, त्या गटातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. कारण संविधानानं सांगितले राईट टू लिव्ह, एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. या दृष्टीनं आपण या अंदाजपत्रकाकडे बघू लागलो आणि या सुधारणा, या दुरुस्त्या, या मॉडिफिकेशन्स आणि करेक्शन्स त्यामध्ये करू लागलो तर मला असं वाटतं हे अंदाजपत्रक खऱ्या अर्थानं एक समावेशक विकसित भारताकडे जाणारं, महत्तम सामाजिक कल्याण साध्य करणारं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करणारं आणि महत्तम सामाजिक कल्याणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरणारं ठरू शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारचे बदल येत्या काही दिवसामध्ये जी चर्चा व्हायला लागलेली आहे त्यामध्ये तो करावा आणि हे अंदाजपत्रक समावेशक करावं, सामाजिक दृष्टिकोनातून त्याकडे बघावं, संविधानाच्या चौकटीमध्ये बघावं आणि एक समावेशक, एक महत्तम सामाजिक कल्याण करणारं, एक विकसित भारत को जो समावेशक होऊ शकेल सामाजिक दृष्ट्या तसा प्रयत्न करावा. आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे अंदाजपत्रक फार उत्पादक ठरू शकेल, फार कार्यक्षम ठरू शकेल, फार प्रभावी ठरू शकेल आणि संविधानाला, संविधानाच्या स्पिरिटला न्याय देणारं ठरू शकेल. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, या देशातल्या प्रत्येक सामाजिक गटाला, समूहाला न्याय दिल्यासारखं होईल, न्याय देऊ शकेल. आणि म्हणून हा बदल हा करणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितपणे
आर्थिक विकासाची गती व्याप्ती वाढवण्यासाठीचे प्रयत्न आहेत. शेती विकासाचे आहेत, औद्योगिक विकासाचे आहेत, पण अजून औद्योगिक विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही निर्यात वृद्धीसाठीच्या पण उपाययोजना यामध्ये आहेत. पण याबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगार, गरिबी, बेकारी, विषमता आणि सामाजिक कल्याण याकडं या अंदाजपत्रकानं बघावं आणि ज्या काही सूचना इथं त्याची चर्चा आपण करतोय त्या अंतर्भूत करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठीचे उपाय, त्यासाठीची धोरणं अंतर्भूत करावीत. त्यासाठी लागणारा वाढीव खर्चाची तरतूद करावी आणि या अनुषंगाने या दिशेनं आपण जर प्रयत्न करू लागलो तर निश्चितपणे हे अंदाजपत्रक एक उत्तम अंदाजपत्रक ठरू शकेल, एक यशस्वी अंदाजपत्रक ठरू शकेल आणि जी उद्दिष्ट ध्येय आपल्याला गाठायचे, मग चिरंतन विकासाची उद्दिष्ट असतील, समावेशक विकासाची उद्दिष्ट असतील आणि विकसित भारताची उद्दिष्ट असतील, ती साध्य करण्यासाठी मदत होईल. गरज आहे ती संविधानाच्या चौकटीमध्ये आणि सामाजिक पैलू, सामाजिक दृष्टिकोनातून या संविधानाकडे बघण्याची, या अंदाजपत्रकाकडे बघण्याची आणि त्यासाठीच्या आवश्यक तरतुदी यामध्ये कराव्यात. म्हणजे खऱ्या अर्थानं हे अंदाजपत्रक सामाजिक दृष्टिकोनातून, सामाजिक पैलूतून खरं ठरू शकेल, खरं उतरेल असं मला वाटतं आणि तसा प्रयत्न तो करावा अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. कारण ज्या हेतूनं बहुजन संघटक या सामाजिक संस्थेनं आजच्या व्याख्यानाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरू शकेल असं मला वाटतं. पुन्हा या संयोजकांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.